नमस्कार. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश खाली येतो. त्याला कुठेतरी मनातून वाटत असतं की भूमी संकटात आहे, म्हणून आकाश आता भूमीकडे धावत निघालेला असतो. आकाश खाली येतो आणि मग तो पाहतो तर त्याची गाडी तिथं नसते. तर त्याने तिथली सायकल घेतो आणि सायकलवरती आता हॉस्पिटलकडे निघालेला असतो. तो धावतच हॉस्पिटलकडे चाललेला असतो. काही करून त्याला भूमीला वाचवायचं असतं. आपली भूमी संकटात आहे, त्यामुळं त्याला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आकाश खूप फास्ट अशी सायकल चालवत तो निघालेला असतो. इकडे भूमी शेवटचे श्वास घेत असते. रागिणीने भूमीची पूर्ण वाट लावलेली असते. तो ऑक्सिजन मशीन बंद करून टाकलेलं असतं आणि इकडे भूमी मात्र एकेका श्वासासाठी तडफडत असते आणि आकाश मात्र जीवाची बाजी लावून तो निघालेला असतो. अगदी वाऱ्याच्या वेगाने त्याला हॉस्पिटलला पोहोचायचं असतं. तर इकडे भूमी श्वास घेत असते, पण तिला ऑक्सिजन काही मिळत नसतो आणि तिचं मशीन हे बंद पडत चाललेलं असतं. तर इकडे आकाश मात्र धावतच निघालेला असतो. तर आपल्याला पाहायला मिळतं रागिणीला खूप आनंद झालेला असतो आणि रागिणी तिथेच हसत उभी असते. तिला म्हणायचं असतं की आता 100 म्हणायच्या आत तू संपणार आहे. तुला 50चंच टार्गेट दिलेलं आहे, त्यामुळं तू टेन्शनच घेऊ नकोस, तू संपणार तर आहे, असं तिचं म्हणणं असतं. कोणी तुला वाचवायला येणार नाही. पण आकाशला आई योगेश्वरीने संकेत दिलेला असतो आणि त्याप्रमाणेच आकाश हा धावत वाऱ्याच्या वेगाने तो धावत निघालेला असतो आणि तो भूमीची भेट घेणार आणि तिला वाचवणार असतो. आणि आकाश हॉस्पिटलमध्ये पण त्याच स्पीडने येत असतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश धावत येतो आणि रागिणीच्या शिट्ट्या वाजतात. आकाश रूममध्ये आलेला असतो. तो पाहतो तर भूमी काही जागी नसते. आकाशला कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग आकाश इकडे पाहत राहतो आणि तेवढ्यात नर्स डॉक्टर यांना सगळ्यांना बोलवून घेतो. डॉक्टरही विचार करू लागतात की काय झालं. मग आकाश सांगतो की मी आत्ता इथे आलो होतो, इथं तुमच्यातलं कोणीही नव्हतं. माझी भूमी तडफडत होती, तिला त्रास होत होता, पण कोणीही तिची मदत केलेली नाही. असे अनेक प्रश्न आकाशला पडलेले असतात आणि आकाश मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. त्यानंतर त्याने आई योगेश्वरीचा आणलेला अंगारा जे कुंकू आहे ते भूमीच्या कपाळावरती लावतो आणि भूमी डोळे उघडते. तिचा श्वास परत येतो. आकाशला खरंच खूप बरं वाटतं आणि मग तिथे असलेल्या नर्सबद्दल आकाश डॉक्टरांना बोलतो. डॉक्टरांना म्हणतो की ह्या ज्या नर्स आहेत त्याही इथे नव्हत्या. तेव्हा डॉक्टर ओरडतात आणि मग नर्सला जाब विचारू लागतात. तेव्हा नर्स म्हणते की लाईट गेलेली बहुतेक. मग मी येऊन चेक केलं होतं, सगळं चालू होतं. मला वाटतंय की लाईट गेल्यामुळंच ते मशीन बंद झालेलं आहे. लाईटच्या फ्लक्च्युएशनमुळं ते बंद होऊ शकतं, असं तिनं सांगते. आकाश म्हणतो पण आत्ता भूमीच्या बाबतीत जे झालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे. आणि त्यानंतर रागिणी तिथं असते. त्याचबरोबर आता आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट भानुशालीही तिथे पोचलेले असतात. आकाश ॲडव्होकेट भानुशाली या सगळ्यांच्या समोर डॉक्टरांना जाब विचारत आहे. तेव्हा रागिणी म्हणते जा बाळा, घरी आराम कर, मी आहे इथे. तेव्हा आकाश म्हणतो नाही, आता मी भूमीला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे, असं म्हणत तो भूमीच्या जवळ असतो. डॉक्टर पण तिथे असतात. भूमीला गरज आहे हे आकाशचं म्हणणं असतं. आकाश खरं तर चिडलेलं असतो. तेव्हा तो म्हणतो, त्याला रागिणी म्हणते की आकाश थोडा शांत होतो, अशी चिडचिड नको करूस. पण आकाशला राग भयानक आलेला असतो आणि त्याची चिडचिड चालू असते. आणि आता रागिणीला जायला सांगितलेलं असतं. तर हॉस्पिटलमध्ये आता भानुशाली वकील आणि आकाश असतो. भानुशाली वकील यांच्या लक्षात आलेलं असतं की इकडे रघु काकांनी जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे, म्हणजेच भूमी मॅडमच्या जीवाला धोका आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं रागिणी घरी येते, सगळं सामान फेकून देते, खूप आदळआपट करते. तेवढ्यात अभिजित आलेला असतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा रागिणी म्हणते की सगळे डाव संपलेले आहेत, कारण आज मी पूर्णपणे प्रयत्न केला होता आणि तिथे आकाश पोचलेला आहे. इकडे भूमी मात्र शांत झोपून असते. ॲडव्होकेट भानुशाली आणि आकाश बाहेरून काचेतून भूमीला पाहत असतात. काही करून भूमी शुद्धीवर आली पाहिजे असं आकाशचं म्हणणं असतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की राजा काका आणि रागिणी दोघंही आकाशला भेटायला आलेले असतात. तेव्हा रागिणी म्हणते की अरे आकाश, काळजी करू नकोस, भूमी होईल बरी, आपण आहोत ना सगळेजण. आकाश म्हणतो पण काल जे काय झालं ते चुकीचं झालेलं आहे ना, ते पुन्हा होता कामा नये असं मला वाटतंय. त्याचवेळी मला आत्ताच्या आता भूमीच्या जवळ जायचं आहे असं आकाश म्हणत असतो. तेव्हा राजा काका म्हणतात की कॉफी घे, तुला बरं वाटेल, कारण भूमीच्या जवळ माणसे आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही.
आणि मानसी म्हणत असते की ताई प्लीज तू ये ना शुद्धीवरती, आम्हाला तुझी खूप गरज आहे. पण भूमी मात्र शुद्धीवर येत नसते आणि तेवढ्यात मानसीचं लक्ष जातं आणि भूमीच्या बोटांची हालचाल सुरू होते. मानसी जोरात किंचाळते, डॉक्टर डॉक्टर, नर्स नर्स, ताई शुद्धीवर आली आहे, ताई शुद्धीवर आली असं ती किंचाळते. आणि खरंच भूमीने डोळे उघडलेले असतात, ती शुद्धीवर आलेली असते. आणि इकडे आकाशला मानसी फोन करते आणि म्हणते, भाऊजी भूमी ताई शुद्धीवर आली आहे, तुम्ही प्लीज लवकर या इथे. आणि तुमचाच तो अधिकार आहे, तुमचाच तो मान आहे पहिल्यांदा ताईला भेटण्याचा. आणि इकडे आकाश फोनवर बोलत असतो, तो राजा काका आणि रागिणीला काहीच सांगत नाही आणि तो धावत भूमीच्या रूमच्या दिशेने जातो. पण तो खुश असतो हे मात्र या दोघांना कळलेलं असतं. तर आकाश धावत आलेला असतो, मानसी पाहते आकाश कसा आहे, तो अगदी धावत आलेला आहे. आणि इकडे भूमी मात्र उठून स्वतःच्या पायावर उभी असते. ती पाहत असते आपल्याला कसला मार लागलेला आहे, आपण कुठे आहोत याचा ती विचार करत असते. आणि आकाश येतो, भूमीकडे पाहतो, भूमी आकाशकडे पाहत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला जाऊन घट्ट मिठी मारतो आकाश. भूमी मात्र स्तब्ध झालेली असते, तिला कळत नसतं की हे काय चाललेलं आहे. एकतर तिला हा आकाश कोण आहे हेच आठवत नसतं. मग आकाश म्हणतो, तू ओळखलं नाहीस मला. आणि त्यानंतर भूमी म्हणते, कोण आहेस, सोड हो बाजूला, एखाद्या अनोळख्या स्त्रीला अशी भरगच्च मिठी मारत आहे, तुला कळतंय का. आकाश म्हणतो, अनोळखी कुठं आहेस तू माझ्यासाठी, तू माझी बायको आहे, आपण लग्न केलं आहे, आठवतंय का. भूमी म्हणते, कसं शक्य आहे, मी लग्न केलं आहे, मलाच आठवत नाही, तू खोटं बोलतोयस. आकाश म्हणतो, हो मी उखाणा पण घेतला होता. तर मी असा उखाणा घेतलेला, लग्न करण्यात 1 तास गेला बाई, मी नाही अभ्यास केला, असा उखाणा घेतलेला असं सांगतो. पण भूमी मात्र ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की नाही, तुझं लग्न झालेलंच आहे असं त्याचं म्हणणं असतं. तर इकडे आकाश भूमीला समजवत आहे. भूमीला म्हणतात, हे बघ हा धागा, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून हा धागा तू माझ्या हातात बांधलेला आहे. पण भूमी डोकं धरून बसते. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे की रागिणी म्हणत असते, मी डॉक्टरांना जाऊन भेटते. त्यावेळेस आकाश रागिणीला सांगत असतो, तिला काहीच आठवत नाही आहे, आमचं लग्नही आठवत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही आज भूमीला भेटायला जाऊ शकत नाही. त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो. रागिणी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा आकाश पण म्हणतो, पण डॉक्टर म्हणतात की नाही, ठराविक व्यक्तींनाच आम्ही भेटायला पाठवणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.